रोज सकाळी भिजवलेले बदाम खा, त्यानंतर पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स पौष्टिक असतात. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत, त्याच्यामुळे ते तर मस्टच आहे. तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं. आता हे सगळं करण्यापेक्षा जर का हा एकच लाडू तुम्ही खाल्ला तर हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. याकरता थोड्याशा साजूक तुपावर बदाम भाजून घेतले, काजू भाजून घ्यायचे, अक्रोड पिस्ते हा सगळा सुकामेवा तुपावर भाजून घ्यायचा. त्याचप्रमाणे जवससुद्धा छान फुटेपर्यंत खमंग असे भाजून घेतले. सुकं खोबरं छान लालसर असं भाजून घेतलं. गरम केलेल्या साजूक तुपामध्ये खाण्याचा डिंक छान असा फुलेपर्यंत तळून घेतला. 1 चमचा खसखस भाजून झाली की त्यातच खारीक पावडर घालून थोडीशी गरम करून घ्यायची. भाजलेला सुकामेवा मिक्सरच्या भांड्यात काढून जाडसर वाटून घेतला. जवसाची सुद्धा पूड करून घ्यायची. आता यातच तळलेला डिंक, भाजलेलं खोबरं, खारीक पावडर घातली. स्वादासाठी जायफळ वेलची पूड घालायची. सुंठ पावडर घातली. आवडीनुसार गूळ घातला. सगळं मिक्स करून मिक्सरवर पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं. मिश्रण छान मिळून येण्यासाठी, तेलकट होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप घातलं. हे बघा, मिश्रणाचे लाडू वळता येतील इतपत हे असं छान जमून आलं आहे. छोट्या छोट्या आकाराचे लाडू करायचे, पण अतिशय पौष्टिक असे लाडू असतात. सविस्तर रेसिपी मराठी किचनवर पाहायला विसरू नका.